हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर गुरुवारी दिनांक 24 जुलैला दीप अमावस्या होती आणि त्यानंतर सुरू झालेला आहे आपला श्रावण महिना. सगळ्यात पवित्र मानणारा हा श्रावण महिना आणि त्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर दीप अमावस्येची जितकी काही तयारी मला करता आली तितकी मी केलेली आहे. आणि मी हा जो व्लॉग आहे ना तो संध्याकाळी शूट केलेला आहे. जनरली दीप अमावस्या ही आपण दिवे वगैरे जे काही लावायचे असतात ते संध्याकाळीच लावतो. तर मी इथे जे काही दिवे होते आणि सोबतच काही मातीचे दिवे देखील माझ्याकडे मी आत्ता नवीन घेतलेले आहेत. तर ते देखील मी इथे पूजेसाठी घेतलेले आहेत आणि मी मेन दिवे घेतलेले आहेत, छोटे वगैरे नाही घेतले. कारण जागा तिथे खूप कमी आहे आणि माझ्याकडे आहे ना असा चौरंग नाही आहे, पाट आहे माझ्याकडे. तर मी मांडणी नेहमी पाटावरतीच करते. तर जितके जमतील तितकेच घेतलेले आहेत आणि हे मी सगळे धुवून आणि पुसून घेतलेले आहेत. माझा जो अखंड दिवा आहे ना त्याच्याबद्दल देखील मला प्रश्न येतात. तर म्हटलं आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत त्याची देखील लिंक शेअर करते. आणि आत्ता आहे ना हे इतके स्वस्त झालेले आहेत अखंड दिया आणि यामध्ये सायझेस देखील आलेले आहेत आणि अजून नवीन डिझाईन्स देखील आलेले आहेत. तर जसं मला म्हणजे वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत ते देखील शेअर करेन. तर पूजेची जी काही मांडणी आहे ना ती मी देवघराच्या समोरच पाटावरती सगळी काही मांडणी करते. तर जे काही ड्रॉवरमध्ये सामान आहे ना ते मला सगळं पहिले काढून घ्यायला लागतं. सगळं काही विचार करून की मला काय काय लागणार आहे. तर ते सगळं मी काढून घेते आणि मग माझी जी काही पूजेची तयारी आहे ना ती करून घेते. म्हणजे एकदा बसलं ना की उठायला नको असंच मी सगळं काही जवळ घेऊन बसते. तर संध्याकाळची आहे ना मी देवपूजा करून घेतलेली आहे. दिवा तर म्हणजे लावलेलाच होता. फक्त अगरबत्ती वगैरे, धूप वगैरे लावून घेतलेलं आहे. थोडंसं प्रसन्न वाटतं त्या वातावरणाने आणि एक तर वातावरणामध्ये आहे ना तो एक फील येतो. तर इथे बघा मी एका मोठ्या बॉक्समध्ये आहे ना सगळे जे काही आसन आहे छोटे मोठे सगळे काही एकत्र इथे ठेवलेले आहेत. म्हणजे जसं कोणतं लागेल ते एकाच ठिकाणी मिळून जातील म्हणून. आणि इथे आहेत ना मी किचनमधल्या सगळ्या ज्या जुन्या बरण्या आहेत ना त्या सगळ्या इथे घेतलेल्या आहेत. काहीही एक्स्ट्राचं जे काही आपलं मंदिरातलं सामान असतं ना ते ठेवण्यासाठी. आणि बघा इतकं व्यवस्थित राहतं. मेन म्हणजे ड्रॉवर्स जे आहेत ना ते खराब होत नाहीत, काही पडत नाही, काही सांडत नाही. तर मी सगळं काही असं डब्यांमध्ये बरण्यांमध्ये वगैरेच भरून ठेवलेलं आहे. तर देवासाठी फुलवातीसाठी वगैरे जर काही तूप वगैरे लागलं तर ते तूप मी इथेच देवघरामध्येच ठेवून देते. तर ते एका बरणीमध्ये इथे काढून घेतलेलं आणि बघा जे काही सामान आहे ना ते मी पहिले इथे काढून घेते. म्हणजे मग नंतर आहे ना ड्रॉवर्समधून काही काढता येत नाही. तर मी इथे 5 दिवे जे आहेत ना ते बनवून घेते. आणि मला आहे ना काय झालं माहिती का, पीठ आहे ना माझं थोडंसं पातळ झालं त्याच्यामुळे दिवे आहेत ना असे व्यवस्थित बसत नव्हते. ज्या शेपमध्ये बनवत होते ना ते शेपच राहत नव्हता. पण तरी ट्राय केलेलं आहे बनवायचं. मला गोल साधाच बनवायचा होता पण म्हटलं चला काहीतरी नवीन डिझाईन ट्राय करूया म्हणून तसा बनवलेला आहे. तर बऱ्यापैकी चांगलेच झालेले आहेत असं म्हणू शकतो. तर मी ते एक साईडला पाणी उकळत ठेवलं आहे आणि इथे आता मी दिवे बनवून घेते. तर आपल्या इथे श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे. तो खूप पवित्र मानला जातो. तर त्यासोबतच्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता तुम्ही म्हणाल, की आम्ही वर्किंग आहोत, आम्हाला तेवढा वेळ नाही आहे. तर वेळ तर आपण जर काढला तर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो. आणि जर ही काही आपली संस्कृती आहे, आपल्या ज्या काही प्रथा आहेत, त्या जर आता आपण नाही केल्या तर आपली मुलं काहीच नाही शिकणार. तर आपण पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बघूनच शिकलेलो आहोत. तर कोणीतरी करत होतं म्हणून आपण बघितल्या. तर तसंच आपण पण करत गेलो तर आपली मुलं देखील त्याच्यातून शिकणार आहेत. त्यासाठी मी करते. म्हणजे मला आत्ता सकाळी वेळ नव्हता तर मी म्हटलं की नाही मी संध्याकाळी तरी दिवे लावते म्हणून या सगळ्या गोष्टी करते. आणि माझं बघून आहेत ना ते काही ना काहीतरी इमिटेट करत असतात मला.
मी जर देवाजवळ बसले तर माझी मुलगी लगेच शेजारी येऊन बसते. मी काय करत असते ते सगळं काही तिला करायचं असतं, तर याच्यातूनच ती शिकत असते. तर म्हणूनच मी या सगळ्या गोष्टी करत असते. असो, एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. वेळ आपण काढायला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी, एवढंच बोलायचं होतं. तर इथे माझे 5 दिवे झालेले आहेत. मला काही खूप वेळ नाही लागला. मी पटकन करून घेतलेले आहेत आणि एक फुलवात टाकून त्याच्यामध्ये तुपाचा दिवा मी आता करून घेणार आहे. तर तेवढ्याच साईजमध्ये बनवला आहे, जास्त मोठा नाही. तर बघा चांगले बनले होते आणि ठेवल्यानंतर आहे ना परत त्याचा शेप आहे ना तो चेंज होत होता. तर मी आता हे एक 10-15 मिनटं उकळून घेते आणि तोपर्यंत मी पूजेची जी काही तयारी आहे ना ती करून घेते. तर इथे मला जे काही लागतं आहे ते सगळं काही मी इथे घेतलेलं आहे आणि मी आहे ना मेन दिवेच घेतलेले आहेत. छोटे माझ्याकडे म्हणजे आपल्या सगळ्यांकडे बरेच दिवे असतात, तर मी सगळे नाही घेतलेत. जेवढे जमतील तेवढे घेतलेले आहेत. मातीचे हे जे दिवे तुम्ही बघितलेत ना, तर इतकी मस्त डिझाईन आहे त्याची, म्हणजे एकदम वेगळी. आणि मला आहे ना थोडंसं असं वेगळ्या गोष्टी आवडतात. अशा कॉमन गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्हाला खूप रेअरली माझ्याकडे दिसतील. तर मला आहेत ना अशा एकदम युनिक गोष्टी आणि थोड्याशा वेगळा असा एकदम हटके लूक आला पाहिजे, तर तशा गोष्टी मला आवडतात. तर ही धूपदाणी देखील तशाचमध्ये आहे. खूप सुंदर दिसते आणि इतकं छान वाटतंय ना ते धूपदाणीचा तो जो बाऊल आहे तो. तर हे मला ॲक्च्युली प्रमोशनसाठी आलेलं आहे. तर मी म्हटलं की तुमच्यासोबत देखील शेअर करावं आणि याची जी लिंक आहे ना ती देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. तर हे सगळं काही आहे ना ज्या वेबसाईटवरून मी घेतलेलं आहे ती विलेज डेकॉरची वेबसाईट आहे आणि त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळं काही आपलं जे आपण म्हणजे गावामध्ये ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी वापरून इथे वस्तू बनवलेल्या आहेत. म्हणजे किचनमधल्या दगडाच्या वस्तू आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या काही मातीच्या आहेत. काहीच आर्टिफिशियल नाही आहे किंवा कोणतं दुसरं मटेरियल नाही वापरलं, सगळं काही मातीचं आहे. तर हे दिवे देखील तसेच आहेत. आणि बघा ना म्हणजे हा जो दिव्यांचा शेप आहे याच्यातून तेल जे आहे ते बिलकुल पण बाहेर पडणार नाही. मेन म्हणजे याचा जो शेप आहे तो इतका सुंदर आहे फुलांच्या डिझाईनमध्ये. तर मेन म्हणजे हे गळणार नाहीत दिवे कुठूनही आणि दिसायला तर सुंदर तुम्ही बघताच आहात, खूप सुंदर दिसतात. तर मी त्याच्यामध्ये तुपाचा दिवा लावलेला आहे कारण ना हे जे दिवे आहेत ना मी वेगळ्या पर्पजसाठी यूज करणार आहे आणि मला आहे ना याला तेलकट बनवायचं नाही आहे, म्हणून मी हा असा तुपाचा दिवा लावलेला आहे. तर जेव्हा पण मी याचा रियूज करेन तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. त्यानंतर आपल्याला आहे ना अखंड दिवा जो आहे तो श्रावण महिन्यासाठी लागतो, बरेच लोक करतात. तर त्यासाठी आहे ना मध्ये म्हणजे मागच्या वर्षी एकच पॅटर्नचा दिवा होता आणि खूप कॉस्टली होता. आता इतके रेट्स कमी झालेले आहेत आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये सायझेस देखील बरेच अवेलेबल आहेत. तर जे काही डिटेल माझ्याकडे आहेत किंवा मी काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत आणि मला माहिती आहे की हे प्युअर पितळेचं आहे, तर ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि यामध्ये आहेत ना स्मॉल, मीडियम आणि लार्ज असे बऱ्याच साईजेस अवेलेबल आहेत. सो तुम्हाला कोणत्या साईजमध्ये घ्यायचा असेल तर तो तुम्ही त्या साईजमध्ये घेऊ शकता. तर मला असं वाटतं आहे की स्मॉल साईज किंवा मीडियम साईजेस प्रेफर केली तर बरं पडेल. कारण कसं असतं काही वेळेस आपल्याला भरपूर तेल टाकायला लागतं आणि मग फक्त पर्टिक्युलर गोष्टींसाठीच तो आपण वापरू शकतो, म्हणजे श्रावण महिन्यासाठी किंवा आपले नवरात्रीसाठी वगैरे. तर आपण असं कधीतरी वापरण्यासाठी देखील वापरायचं असेल तर तुम्ही स्मॉल साईज देखील याच्यामध्ये घेऊ शकता, ज्याच्यामध्ये आपण कमी तेलामध्ये तो दिवा जो आहे तो देवघरासाठी रोजच्या देवपूजेसाठी आपल्या देवघरातला तिथे म्हणून पण वापरू शकतो. तर माझी जी साईज आहे ना ती मीडियम साईज आहे. तर म्हणजे मला आहे ना आवडला होता आणि मला हा हवा होता, त्याच्यामुळे मी थोडासा मीडियम साईजमध्ये घेतलेला आहे.
तर याच्यामध्ये अजून एक आता नवीन डिझाईन देखील आलेली आहे, ती देखील मला खूप आवडलेली आहे. तर तो देखील मी ऑर्डर केलेला आहे. तर तो जेव्हा मला रिसीव्ह होईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि हो, इथे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. मी आहे ना, माचीसच्या ज्या काड्या आहेत ना, त्या इथे अशा एका डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्याला लावण्यासाठीचं जे आपल्याला लागतं माचीसच्या काडीचं, ते मी बर्नीला साईडला चिकटवून ठेवलेलं आहे. म्हणजे आहेत ना, या आहेत ना, स्पृहासारखी येते आणि ती घेत राहते. त्यासाठी मी ह्या अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि बर्नीचा देखील चांगला यूज केलेला आहे. आणि वस्तू जी आहे ना, ती माझी एकदम व्यवस्थित राहिलेली आहे. कारण पावसाळ्यामध्ये जे आपले बॉक्स असतात ना मॅचस्टिकचे, ते ओले होतात. त्यासाठी मला आहे ना, हे परफेक्ट वाटतं. तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तुम्ही देखील घरी असं काहीतरी करू शकता. खूप इझी काम आहे आणि मेन म्हणजे. आणि जो मी लायटर वापरते दिवे वगैरे लावण्यासाठी ना, तो जो लायटर आहे तो तुम्ही गॅससाठी देखील वापरू शकता. तो लायटर बरेच लोकं गॅससाठी देखील वापरतात. चार्जिंगवरती आहे, त्यामुळे तुम्ही म्हणजे त्याला मेन म्हणजे काहीच होत नाही. आत्ता तर मी इथे माझ्या देवघरामध्ये वापरते, तरी देखील त्याला काही झालेलं नाही आहे. अजून देखील एकदम परफेक्टली वर्क करतो आहे. आत्ता त्याची ॲक्च्युली चार्जिंग संपली होती, म्हणून मी चार्जिंगला लावला होता आणि म्हणून मी मॅचस्टिक्स वापरल्या होत्या. तर बघा, पूजा मांडल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये, म्हणजे तुम्ही इथे तर बघूच शकता आणि फील देखील होईल तुम्हाला नक्कीच, की खूप असं समाधान आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. परत काम करायची तितकीच इच्छा होते आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणूनच महत्त्वाच्या असतात. तर मी म्हणजे माझी पूजा झालेली आहे. किचनमधलं मी ऑलमोस्ट काम जे आहे ना, ते पूजेच्या आधीच करून घेतलं होतं लवकरच. आणि आत्ता मला फक्त भाजी बनवायची होती आणि चपातीचं पीठ ऑलरेडी मळलं होतं. फक्त चपात्या करायच्या होत्या, गरम गरम खाता येतील म्हणून. कारण ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. त्याच्यामुळे जेवण नंतर बनवायचं म्हटलं ना, की मग अजून जास्त कंटाळा येतो आणि खूप उशीर होतो. त्यासाठी अर्धी तयारी आधी आणि नंतर मग जेवढं मेन आहे ते. तर मी ते बटाट्याची भाजी बनवणार आहे. म्हणजे आपला जो सुका बटाटा असतो तो. तर त्याच्यासाठी मी एकदम बारीक असा कट केलेला आहे. साधी सिंपल भाजी आहे, काहीच नाही, पण खूप छान लागते. लसूण पण आणि थोडासा जास्त घ्यायचा या भाजीसाठी, खूप छान लागतो. तर इथे मी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लसूण जो आहे ना, तो छान असा परतून घेते. आणि हा जो बटाटा आहे ना, तो एकदम बारीक बारीक कट केला. तर 5 ते 7 मिनटामध्ये बटाटा आहे ना, तो शिजून होतो, म्हणजे शिजतो लगेच. आणि मी आहे ना, याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण आम्हाला लाल तिखटाची आवडते, त्याच्यामुळे मग मी नंतर थोडंसं लाल तिखट देखील ॲड केलेलं आहे. आणि अशी जी भाजी आहे ना, ती चपातीसोबत खूप छान लागते.
जनरली संध्याकाळी आहे ना भाकरी किंवा पुलाव वगैरे बनवते, पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया म्हणून हे. आणि आता व्हेजचे जे ऑप्शन्स आहेत ना ते मी बरेच ट्राय करते. म्हणजे संदीपचं म्हणणं असतं की आपण श्रावण महिन्यामध्ये व्हेज फेस्टिवल करायचं. तर मी काहीतरी वेगळ्या वेगळ्या डिशेस बनवत असते. तर जमलं तर मी नक्कीच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन. तर अशी माझी साधी सिंपल बटाट्याची भाजी झालेली आहे, म्हणजे खूप सिंपल. तर मी मागच्या वेळेस देखील तुमच्यासोबत शेअर केलं होतं कढईबद्दल. तर ही कढई बघा मला 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे मी वापरते आहे. पण कढई आहे ना ती अजून नवीनच्या नवीन दिसते, कुठे काही डाग नाही आहे. आता ही बटाट्याच्या भाजीमध्ये मी काहीच पाणी नाही टाकलं आहे, तरी देखील कुठेही काही चिकटलेलं नाही आहे. आणि जरी चिकटलं तरी ते घासल्यानंतर लगेच निघतं, कुठे काही डाग राहत नाही. तर त्याच्यामध्येच मी जे काही आपलं वाटण आहे, वाटणाचा जो कांदा आहे तो भाजताना देखील ती काळी होते, पण नंतर जेव्हा मी तिला घासून घेते तर ती परत पहिल्यासारखीच होते, डाग राहत नाहीत. तरी ते मी पटापट अशी तुम्हाला चपाती बनवून दाखवते. तव्याबद्दल देखील मला बरेच लोकं बोलतात की एवढा महागडा वगैरे काय घ्यायची, म्हणजे स्वस्तातला देखील मिळतो. पण कसं आहे किचनमधलं जे काही सामान आहे ना ती आपली एक इन्व्हेस्टमेंटच असते. सो मी तसा विचार करूनच वस्तू घेते. तर माझा तवा थोडासा महाग आहे, पण तो तसाच चालतो आणि तो तसाच आहे. त्याच्यामुळे मला आहे ना तिथे इन्व्हेस्ट करायला काही वाटत नाही. तर असा होता आजचा व्लॉग. तर मला काही ताई ज्या आहेत त्या कमेंट करतात काहीतरी वेगळं दाखवा. तर आज मी तसंच काहीतरी ट्राय केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.